प्रभूची स्तुती करा, हे प्रभूला धन्यवाद द्या, कारण तो चांगला आहे, कारण त्याचे अटल प्रेम नेहमीच टिकते. बुधवार 11 फेब्रुवारी 2026. आज सकाळच्या ध्यानासाठी मी पौलाने कोरिंथकरांना लिहिलेल्या पहिल्या पत्रातील अध्याय 3 श्लोक 7 निवडला आहे. मग रोपण करणारा काहीच नाही, ना पाणी घालणारा काहीच आहे, तर फक्त वाढ देणारा देवच सर्व काही आहे. शुभ प्रभात मित्रांनो, आम्हाला समजून घ्यायचे आहे की आम्ही प्रभूच्या द्राक्षबागेतील कामगार आहोत आणि आम्ही जे काही करतो ते फक्त काम आहे आणि सारा सन्मान आणि महिमा देवाची आणि देवाचाच आहे. चला या श्लोकावर ध्यान करूया. आजच्या सकाळच्या ध्यानाचे विषय आहे, आम्ही काहीच नाही आहोत. पौलाने कोरिंथ येथील लोकांना पहिल्या पत्रात लिहिताना चर्चमधील फुटांबद्दल बोलला. चर्चमध्ये फूट झाली होती कारण ते ज्या नेत्यांचे अनुसरण करत होते त्यांच्यामुळे आणि त्यांना वाटत होते की त्यांचा नेता दुसऱ्यापेक्षा श्रेष्ठ आहे किंवा नेत्याला स्वतः श्रेष्ठ वाटत होते. त्यांचे अनुसरण करणाऱ्यांनाही असेच वाटत होते. त्यांना नेहमी वाटत होते की त्यांचा नेता श्रेष्ठ आहे आणि तोच चर्चसाठी जबाबदार आहे. पौल खूप ठामपणे सांगतो की आम्ही फक्त प्रभूच्या द्राक्षबागेतील कामगार आहोत. एक जण रोपण करतो, एक जण पाणी घालतो, पण आम्ही जे काही करतो त्याचा वाढीशी काही संबंध नाही, कारण वाढ प्रभूपासून येते. त्यामुळे आम्हाला कोणताही श्रेय घेता येत नाही. आम्हाला सेवकाई आणि मिशनसाठी बोलावले गेले आहे किंवा निवडले गेले आहे आणि आम्ही जे काही करतो ते सुवार्ताचा प्रचार करणे, ज्यांनी अजून ऐकले नाही त्यापर्यंत पोहोचणे, पण रूपांतराचे काम, परिवर्तनाचे काम, व्यक्तीचा प्रभूसमोर पूर्णपणे शरण जाण्याचे काम हे प्रभूच करतो. आम्ही कोणालाही बदलवू शकत नाही. आम्ही कोणालाही धर्मांतरित करू शकत नाही. आम्ही फक्त शब्द सांगू शकतो. आम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करू शकतो, पण परिवर्तन प्रभूपासून येते, त्या व्यक्तीपासून येते जी प्रभूशी जोडले जाण्याची भावना अनुभवते, प्रभूची बोलावणी अनुभवते. मित्रांनो, आम्ही सर्वजण राज्याच्या सुवार्ताचा प्रचार करण्यासाठी आहोत, लोकांना देव त्यांच्यावर किती प्रेम करतो हे कळवण्यासाठी, लोकांना देव प्रत्येकाच्या काळजी घेतो हे समजावण्यासाठी, कारण देवाने आपला पुत्र या पृथ्वीवरील प्रत्येकासाठी पाठवला, कोणतेही भेदभाव न करता देव त्यांच्यावर प्रेम करतो. हे आम्ही सांगायचे आहे आणि आपलीकडे आम्हाला कोणताही श्रेय घेता येत नाही, काहीच नाही. कारण देवाचे प्रेम वाटायला हवे. ते जेव्हा ओळखतात तेव्हा देव काम करतो आणि हे या श्लोकाचा अर्थ आहे. वाढ देणारा देव आहे. रोपण करणारे किंवा पाणी घालणारे काहीच आहेत का? चला नेहमी देवाला सन्मान आणि महिमा देऊया. प्रार्थना. कृपाळू देवा, आमच्या स्वर्गीय पित्या, आम्हाला द्राक्षबागेत असल्याचे कळवल्याबद्दल धन्यवाद, पण तुझीच महिमा होवो. ख्रिस्ताच्या नावाने आम्ही प्रार्थना करतो. आमेन.